अमरावती जिल्ह्याच्या ग्राम शिरसगाव कोरडे येथील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत उपसरपंचसह पदाधिकारी व नागरिक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। गावातील तरुण अवैध दारू विक्रीमुळे व्यसनाधीन होत असून गावात दारू विक्री बंदीचा ठराव घेतल्यानंतरही राजरोसपणे दारू विक्री होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या दारूमुळेच तरुणांचे मृत्यू देखील झाले आहे। बस स्थानक व इतर मुख्य ठिकाणी गावांमध्ये दारू पिऊन व्यसनाधीन तरुणांचा वावर वाढला आहे। अशा सार्वजनिक ठिकाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे गावातील अवैध दारू विक्रीवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। नमस्कार, मी सौ संगीता राजू बद्रे, उपसरपंच शिरसगाव कोरडे। आमच्या इथे अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे। ते दारू विक्री बंद झाली पाहिजे। छोटे छोटे मुले आमच्या इथे 10-15 वर्षाचे मुले दारू पित आहे। ते त्यांच्या भविष्यावर धोका आहे। त्याच्यामुळे आमच्या इथे दारू विक्री बंद झाली पाहिजे। मरण पावले आहे, बरेचसे घरं संसार उद्ध्वस्त झालेले आहे। माझ्या गावातली दारू शिरसगाव कोरड्याची दारू 24 तास बंद असते, सुरू असते। त्याच्यामुळे आमच्या गावात जे आहे लहान लहान वयाच्या 15 ते 25-30 वर्षापर्यंत इतके वाया गेलेले आहे की खूप। त्याच्यामुळे आमच्या गावातील शिरसगाव कोरडे आमच्या गावातली लोकांना इतका त्रास देतात ते पेनेवाले, आणि आमच्या गावात 24 तास दुकान सुरू राहते दारूचं। मला एक सांगा, शासनाला मी एक विनंती करते की किराणा दुकान 10 वाजेपर्यंत सुरू राहते, त्याला बंदी आहे। कोणते कार्यक्रम असते त्याला बंदी आहे काय, त्याच्यावर 10% लोक, आणि दारू 24 तास दारू बंद सुरू असते। त्याच्यामुळे त्याची धार कुठे जाते? शासनाला एकच विनंती की जर आमची दारू शिरसगाव कोरड्याची दारू बंद नाही झाली तर आम्ही उपोषणावर बसण्याला तयार आहे सर्व महिलांनी। हे माझी आग्रहाची विनंती शासनाला विनंती करते मी त्यांना की आमच्या गावातली शिरसगाव कोरड्याची दारू बंद झालीच पाहिजे।